ठाकरेंना गद्दार असं म्हणालात. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. मी गद्दारी त्यांनी केली असं म्हटलं. 2019ला भाजप शिवसेना युती म्हणून जनतेने जनादेश दिला. त्या जनादेशाच्या विरोधात जाऊन माननीय उद्धवजींनी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं, ही गद्दारी आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य आहे की मी कधीच काँग्रेस बरोबर जाणार नाही, वेळ आली तर शिवसेना विसर्जित करेन पण काँग्रेस बरोबर शिवसेना जाणार नाही. पण तेच काम दुर्दैवाने उद्धवजींनी केलं, हे समाजाला पटलेलं नाही. पण त्यासाठी त्यांच्याकडे कारण होतं, ते म्हणजे मातोश्रीवरच्या खोलीमध्ये अमित शहांनी दिलेला मुख्यमंत्री पदाचा शब्द. अडीच वर्ष मुख्यमंत्री पद हे त्यावेळेला उद्धव ठाकरे मागत होते, पण भाजप द्यायला तयार नव्हतं. असा हा सगळ्यात मुद्दा होता. याच्यावर सगळी चर्चा झाली आहे, कोण खरंच बोललं का नाही बोललं. तरी समजा असं गृहीत धरू ते पुढचे 2.5 वर्ष होतं ना, तर पहिले 2.5 वर्ष राहायचं आणि समजा त्यानंतर नाही दिलं तर निघायचं. तुमचं आधीच ठरलं होतं काँग्रेस बरोबर जायचं. आणि खरंच सांगतो माननीय शिवसेना प्रमुखांना हे चाललंच नसतं की ज्या काँग्रेसने हिंदुत्वाला विरोध केला, सावरकरांना विरोध केला, राम मंदिराला विरोध केला, त्या काँग्रेसच्या बरोबर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कल्पनाच करू शकत नाही आपण. उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले म्हणून एवढा भाजपला आक्षेप. मग भाजपनं अजितदादांना सोबत का घेतलं? असं आहे बघा, आम्ही राजकारणात आहोत. आम्ही सुरुवात केली नाही. हम किसी को छेडेंगे नहीं, किसी ने छेडा तो छोडेंगे नहीं. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे ज्यावेळी भाजपसोबत आले तर एकनाथ शिंदेने हिंदुत्वाचं नाव शिवसेना, हिंदुत्वाचं चिन्ह धनुष्यबाण हे हिंदुत्ववाद्यांसोबत आणलं. आम्ही स्वागत केलं. पण बहुमत कितीचं होतं? तर 149 म्हणजे 4 आमदारांचं बहुमत होतं. 4 आमदारांच्या बहुमतावर सरकार स्थिर, भक्कम, चांगली कामं करू शकत नाहीत. आणि त्यामुळे ज्यावेळी अजितदादा येत होते आणि त्यांचे 40-42 जण आले तर आम्ही एकदम 190 वर गेल्यानंतर भक्कम सरकार आल्यामुळे आज आम्ही चांगल्या योजना, लाडकी बहीण असेल, शेतकरी असेल, विकास कामं असेल, हे करू शकलो. ज्यावेळी भक्कम सरकार झालं आणि सरकार भक्कम होणं गरजेचं होतं म्हणून आम्ही अजितदादांना आमच्या सोबत घेतलं. पण त्यामुळे लोकसभेला फटका बसला. म्हणजे शिंदेचे वोट हे भाजपला ट्रान्सफर झाले पण एनसीपीचे झाले नाही आणि त्याचा मोठा फटका लोकसभेत बसला. मला असं वाटतं की एनसीपी चे आमदार जे असतात त्यांची मतं असतात, ते त्यांचे निवडून येतात. मी मोकळेपणाने नेहमी सांगतो की एनसीपी हे बटाट्याचं पोत आहे. ते एनसीपी नावाने बांधलं आहे पण प्रत्येक बटाटा आपला आहे. म्हणजे अंकुश टोपे, राजेश टोपे, राजाराम बापू पाटील, जयंत पाटील किंवा भुजबळ असे अनेक मतदारसंघ आहेत की जे तिथे ते कुठल्याही पक्षातनं अपक्ष काही उभे तरी निवडून येतातच येतात. तर आमच्या सरकारला ते 20, 25, 30 आमदाराचं पाठबळ मिळणं हे आमचं गरजेचं आहे. मतं एकमेकांची ट्रान्सफर होतात ती शिवसेने, एकनाथ शिंदेची आणि भाजपची ही होतच असतात. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी फोडली त्याचा आरोप भाजपवर झाला, शिवसेना फोडली त्याचाही फटका हा भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा बसला. ती जी सहानुभूती होती पवारांना मिळणारी किंवा उद्धव ठाकरे यांना मिळणारी जी सहानुभूती आहे, तर तुम्हाला असं वाटतं की ती सहानुभूती आत्ताही विधानसभा निवडणुकांमध्ये मिळेल का? मला ती सहानुभूती मिळाली हे चूकच आहे. उद्धवजींनी 2019ला जनादेशाशी गद्दारी केली हे लोकांच्या मनात पक्क बसलंय. आणि पवार साहेबांनी ते एवढे पक्ष फोडले आहेत, एवढे आमदार फोडले आहेत, तर त्यांना या फोडाफोडी विषयात म्हणजे भजनलाल यांच्यानंतर पवार साहेबांचं नाव देशात घेतलं जाईल या पक्ष फोडाफोडी विषयात.